पालक व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत। एक अंकी दोन अंकी बेरीज तुम्हाला येते, पण हेच बेरीज शाब्दिक उदाहरणामध्ये आली की समजतच नाही। तर कसं सोडवायचं हे आपण पाहूया। बघा, इथं उदाहरण दिलेलं आहे। एका टोपलीत 250 हा शब्द महत्त्वाचा आहे, याला आपण अंडरलाइन केलं। 250 पेरू व दुसऱ्या टोपलीत 150 पेरू आहेत, तर दोन्ही टोपलीत मिळून एकूण किती पेरू आहेत हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न समजला की अर्ध उत्तर येतं, त्यामुळे सुरुवातीला प्रश्न समजून घ्यायचा। एका टोपलीमध्ये 250 पेरू, दुसऱ्या टोपलीमध्ये 150 पेरू दिलेले आहेत, तर हे दोन्ही टोपलीतले पेरू मिळून किती होतील हा प्रश्न आपल्याला शाब्दिक प्रश्नांमध्ये विचारलेला आहे। प्रश्न समजला असेल तर आता सोडवायचं कसं हे आपण बघू। 250 अक्षरामध्ये दिले, त्याला आपण अंकामध्ये कन्वर्ट करू। 250 म्हणजे 225, अक्षरातला आपण कुठे लिहिलं, अंकामध्ये। ओके। 150 म्हणजे 150, हे पण आपण अक्षरातलं कुठं लिहिलं, अंकामध्ये। आता या दोघांची बेरीज करायची, पण कसं बेरीज करणार? एकक स्थानी काय लिहायचं, दशक स्थानी काय लिहायचं, शतक स्थानी काय लिहायचं समजतच नाही। समजेल बघा पुढं। 225 ला आपण 5 हा 5, 2 आहे दशक स्थानी कॉलम मध्ये, हा 2 आहे शतक स्थानी, त्याला लिहा शतक स्थानच्या कॉलम का, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही। एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान। ओके। त्यानंतर आहे 150, दुसऱ्या टोपलीमध्ये 150 पेरू आहेत ना, आहे 0, दशक स्थानी आहे 5, दशक स्थानच्या आपण कॉलम मध्ये लिहून घेतलं, आणि शतक स्थानी आहे 1, ते आपण लिहिलं शतक स्थानच्या कॉलम मध्ये। बेरीज करायची बघा, 5 आणि 0, 5, कोणत्याही संख्येमध्ये जर 0 मिळवला तर उत्तर ती संख्याच येते। हो, तर 5 अधिक 0 म्हणजे 5। त्यानंतर 2 अधिक 5, 2 अधिक 5 म्हणजे 7, 2 अधिक 1, 2 अधिक 1 म्हणजे 3, 375 बेरीज आली। दोन्ही टोपलीतले पेरू एकत्र केले, 375 पेरू झाले। तर तो पर्याय शोधावा लागेल ना आपल्याला। इथे 4 पर्याय दिलेले आहेत, तर 375 कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 1 375। प्रश्न